मी बघितलं नाही, महत्वाचे विषय आहेत अनेक. मला वाटतं ह्या छोट्या मोठ्या विषयांमध्ये जाण्यापेक्षा देशाचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत, त्याच्यावर बोलूया. आदित्यजी, आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये औपचारिकरित्या ते शिवसेना शिंदे गटमध्ये सामील होतील. काय सांगाल तुम्ही त्यामध्ये? मला वाटतं शिवसेना शिंदे गट वगैरे नाही, एकच शिवसेना आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. दुसरे आहेत ते भाजपचे गुलाम आहेत. आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल, हे जे विकाऊ लोक आहेत जे आज तिकडे चाललेले आहेत, जनतेने पाहिलेलं आहे की आज लाडक्या बहिणी 85 लाख लाडक्या बहिणींना त्या योजनेतून बाहेर काढलेले आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, म्हणजे आम्ही कर्जमुक्ती केली, कर्जमाफी बोलतात, ती देखील पूर्णपणे होत नाही, ती फसवी होत आहे. एका बाजूला बीएसटीला द्यायला पैसे नाही, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे कामं चालली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ती बिलं काढली नाही जात आहेत. पण ह्या सगळ्या लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. ही विकाऊ लोक, हे नालायक लोक जे आज तिथे चाललेले आहेत, परवा संजय राऊतजींनी त्यांचं चांगलं वर्णन केलं, ही लोक जी गेलेली आहेत, ह्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत. आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेचे तशी उत्तरं देतील. 6 खासदारांना